नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटमध्ये एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे फेस व्हॅल्यू, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, त्याचं शेअर मार्केटमध्ये काय महत्त्व आहे, हे फंडामेंटल ॲनालिसिसचा अत्यंत मूलभूत असा भाग असलेला हा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत. फेस व्हॅल्यूचा आणि डिव्हिडंडचा काय संबंध असतो, स्टॉक स्प्लिटचा आणि फेस व्हॅल्यूचा काय संबंध असतो, आणि बोनस शेअर्सचा काय संबंध असतो, तर हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो. शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन जवळ असलेलं बेलचं बटन जे आहे ते सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा. आपल्या लाईक, शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे, आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं. आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात. त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे. व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. चला सुरू करू आपण आपला आजचा विषय. तर फेस व्हॅल्यू ही जी कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टबद्दल आपण आज डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ जो आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत टिकून राहा. खूप चांगली माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. फंडामेंटल ॲनालिसिसच्या प्लेलिस्टमधला हा एक सुरुवातीचा व्हिडिओ आहे, एक मूलभूत व्हिडिओ आहे. तर फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत. शेअर्स विक्रीस काढताना कंपनीने मुळात त्या शेअर्सवर जी किंमत छापलेली असते तिला शेअरची मूळ किंमत किंवा दर्शनी किंमत किंवा छापील किंमत असं म्हटलं जातं. ही फेस व्हॅल्यूची एक साधारण माहितीची इथे आहे. त्यासोबतच थोडंसं आणखी डिटेलमध्ये जर कधी बघितलं तर कंपनी ज्या वेळेला सुरू होते किंवा कंपनीला त्याची कॅपॅसिटी एक्सपांड करायची असेल, कर्ज फेडायचं असेल, नवीन प्रोजेक्टसाठी पैसे उभारायचे असतील, रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी पैसे लागत असतील, तर त्यावेळेला कंपनी शेअर इश्यू करते. आणि कंपनी ज्या प्राईजवर हे शेअर्स इश्यू करते तर त्या प्राईजला म्हणतात फेस व्हॅल्यू. उदाहरणार्थ आपण ह्या ठिकाणी ही एक ABC नावाची कंपनी आहे. या ABC कंपनीचे हे संस्थापक आहेत आणि प्रमोटर्स आहेत, ज्यांनी ही कंपनी जी ती स्थापन केलेली आहे. तर ज्या वेळेला कंपनी स्थापन केली जाते त्यावेळेला त्या कंपनीचे सगळे शेअर्स, म्हणजे ही कंपनी जी ती ह्या संस्थापकांच्या मालकीची असते. म्हणजे या संस्थापकांकडे 100% शेअर्स या कंपनीचे असतात, पूर्ण मालकी त्यांची असते. परंतु ज्या वेळेला त्यांना या कंपनीमध्ये आणखी सुधारणा करायच्या असतील, काही आणखी दुसऱ्या गोष्टी करायच्या असतील, त्यासाठी त्यांना भांडवल गरजेचं असेल, त्यावेळेला हे प्रमोटर्स काय करतात की हे त्यांच्याजवळचे जे 100% शेअर्स आहेत त्याच्यापैकी 50% शेअर्स जे आहेत ते विक्रीसाठी काढतात. ते कोणाला विकतात तर पब्लिकला विकतात. त्याला म्हणतात इनिशियल पब्लिक ऑफरिंग, म्हणजे पब्लिकला ऑफर केलेले शेअर्स. आता ते 50% असू शकतात, 30% असू शकतात किंवा 20% सुद्धा असू शकतात. कंपनीला जेवढं भांडवलाची गरज असेल त्यानुसार ते शेअर्स जे ते काढू शकतात आणि त्याचा IPO जे ते आणू शकतात. आणि मग हे IPOला शेअर्स आपल्यासारखे सामान्य ट्रेडर्स जे ते भरू शकतात IPO, आणि त्याच्यानुसार आपल्याला अलॉटमेंट मिळू शकते. तर ही IPOच्या वेळेला जी किंमत कंपनी ठरवते तर त्या किमतीला म्हणतात फेस व्हॅल्यू. याच्यामध्ये कंपनीची एक फिक्स प्राईस जी आहे ती ठरवली जाते. समजा ह्या कंपनीचा शेअरची फेस व्हॅल्यू जर कधी 10 रुपये असेल तर कंपनीच्या भविष्यातल्या ग्रोथचा विचार करून ती कंपनी आणि सध्याचं त्यांचं इतर कंपनीच्या गोष्टी बघता ते या कंपनीचा भाव जो आहे तो 50 रुपये, 100 रुपये किती ठरवू शकतात. म्हणजे फेस व्हॅल्यूसुद्धा कंपनी ठरवते आणि त्याच्यावर किती प्रीमियम घ्यायचा ते सुद्धा कंपनी ठरवते. तर अशा पद्धतीने हे फेस व्हॅल्यू जी ती असते. आपण बाजारातून जे शेअर्स खरेदी करतो
त्याच्यासाठी जी किंमत आपण मोजतो म्हणजे त्याला म्हणतात शेअरचा बाजारभाव किंवा मार्केट प्राईस. त्यालाच आपण CMP करंट मार्केट प्राईस असं सुद्धा म्हणू शकतो. जी किंमत आपल्याला चार्टवर बदलताना दिसते ती करंट मार्केट प्राईस असते. परंतु छापील किंमत म्हणजे जी फेस व्हॅल्यू असते ती एकदम फिक्स असते, ती बदलत नाही आणि त्याच्यामध्ये आणि बाजारभावामध्ये या दोन्ही किमतीमध्ये प्रचंड तफावत असू शकते. आता उदाहरण बघूयात आपण. हे सगळं समजण्यासाठी आपण एक दैनंदिन जीवनातलं उदाहरण बघूया की जर समजा तुम्हाला जागा घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे किंवा फ्लॅट घ्यायचा आहे एखादा, तर प्रत्येक वेळेस तुम्ही बघता की त्या ठराविक एरियामध्ये गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन जे येते, तर प्रत्येक प्रॉपर्टीचं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन एक प्रकार असतो आणि मार्केट व्हॅल्युएशन एक प्रकार असतो. समजा एखाद्या प्रॉपर्टीचं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन 20 लाख रुपये असेल तर त्याचं मार्केट व्हॅल्युएशन जे आहे ते 30 लाख किंवा 40 लाखसुद्धा असू शकतं. म्हणजे एकदम तंतोतंत बरोबर नाही आहे, परंतु साधारण समजण्यासाठी जे आहे ते आपण या उदाहरणाचा आधार जो आहे तो घेऊ शकतो. गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन प्रकारे ही त्याची फेस व्हॅल्यू असते आणि ही मार्केट व्हॅल्युएशन म्हणजे मार्केट व्हॅल्यू किंवा मार्केट प्राईस किंवा त्याला CMP असं सुद्धा म्हटलं जातं. पुढे बघूयात आपण काही उदाहरणं बघूयात. ही स्क्रीनर नावाची एक वेबसाईट आहे. या स्क्रीनर वेबसाईटवर प्रत्येक कंपनीची डिटेलमध्ये माहिती जी आहे ती दिली जात असते. ह्या प्रकारांमध्ये आपल्याला त्याची माहिती जी आहे ती दिली जात असते. प्रत्येक कंपनीची सगळी इतरही माहिती आपल्याला दिलेली असते. तर फंडामेंटलचा अभ्यास करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी एक वेबसाईट आहे स्क्रीनर. तुम्हाला या स्क्रीनरचा वापर करून स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चांगले स्टॉक जर शोधायचे असतील तर तुम्हाला ह्या स्क्रीनरची वेबसाईट जी आहे तिची माहिती असली पाहिजे. तिच्यामध्ये ह्या ज्या काही संकल्पना दिलेल्या आहेत किंवा काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, हे त्याच्यातले काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. PE काय, ROCE काय, प्राईस टू अर्निंग काय, ह्या गोष्टी फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये येतात. यांच्या ज्या व्हॅल्यू असतात त्याच्यावरून आपल्याला कंपनीची सध्याची स्थिती जी आहे ती समजू शकते, भूतकाळातली स्थितीसुद्धा समजू शकते आणि भूतकाळातली आणि आताची वर्तमान काळातल्या स्थितीनुसार आपण भविष्यकाळातला कंपनीच्या वाढीचा ग्रोथचा अंदाज जो आहे तो करू शकतो आणि चांगले पैसे इन्व्हेस्टिंगमधून कमवू शकतो, ट्रेडिंगमधून कमवू शकतो. त्याच्यामुळे ही स्क्रीनरची वेबसाईट जी ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ती कशी वापरायची असते त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला याचे व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंटच्या खाली टाईप करा फंडामेंटल ॲनालिसिस. आपण या सगळ्या प्रकारांवर एक व्हिडिओ जो आहे तो घेऊन येणार आहोत. तुमचा जेवढा चांगला रिस्पॉन्स असेल त्यानुसार आपण जास्तीत जास्त चांगली आणखी माहिती जी आहे ती देण्याचा प्रयत्न करू. मागे मी एक फंडामेंटल ॲनालिसिसवर एक छोटासा व्हिडिओ बनवलेला होता, परंतु फंडामेंटल ॲनालिसिस बऱ्याचशा लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळे त्याचे व्ह्यूज जे आहेत ते 1000च्या सुद्धा खाली होते. परंतु लाँग टर्ममध्ये आपल्याला जर कधी चांगलं प्रॉफिट जर कमवायचं असेल शेअर मार्केटमधून तर आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिस करता आलं पाहिजे कुठल्याही कंपनीचं आणि फंडामेंटल ॲनालिसिसनुसार गुंतवणूक करता आली पाहिजे. नवनवीन चांगले बिझनेसेस असलेल्या कंपन्या चांगल्या किमतीला आहेत का नाही ते शोधता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिस शिकणं गरजेचं आहे. त्याची आपण प्लेलिस्ट तयार करतो आहे. व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्हीसुद्धा व्हिडिओ बघा, नीट समजून घ्या. सुरुवातीलापासून आपण सुरू करतो आहे तर बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला पुढच्या ज्या थोड्याशा ॲडव्हान्स गोष्टी आहेत त्या चांगल्या पद्धतीने समजतील. आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. तर हे उदाहरण मी का घेतलेलं आहे तर कंपनीच्या माहितीच्या ठिकाणी ही एक फेस व्हॅल्यू दिलेली आहे. ह्या रिलायन्स कंपनीची फेस व्हॅल्यू जी आहे ती आहे 10 रुपये आणि ह्याची करंट प्राईस जी आहे ती आहे 2900 रुपये, म्हणजे जवळजवळ 3000च्या आसपास. आणि त्याच्यासोबतच फेस व्हॅल्यू, करंट मार्केट प्राईस आणि त्याच्याबरोबरच एक बुक व्हॅल्यू नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे कोणत्याही कंपनीच्या ज्या आहेत त्या 3 प्रकारे व्हॅल्युएशन जे आहे ते असतं, फेस व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू आणि करंट मार्केट प्राईस. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फेस व्हॅल्यू बघतोय, परंतु याच्या पुढचा व्हिडिओ जो आहे तो आपण बुक व्हॅल्यूबद्दल जो आहे तो बनवू. अत्यंत महत्त्वाची माहिती असते बुक व्हॅल्यूची सुद्धा, तर ती सुद्धा आपलं माहिती असणं जे ते गरजेचं आहे. तर याची फेस व्हॅल्यू जी आहे रिलायन्स कंपनीची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. पुढे जाऊयात आपण. पुढचा जो चार्ट आहे तो आहे भारत पेट्रोलियमचा. BPCL नावाची कंपनी, या कंपनीची फेस व्हॅल्यू जी आहे ती 10 रुपये आहे आणि करंट मार्केट प्राईस जी आहे ती 331 रुपये आहे. पुढची कंपनी बघूयात आपण. तुम्हाला सगळ्या गोष्टी समजाव्या यासाठी हे स्क्रीनशॉट टाकलेले आहेत. ही IRCTC कंपनी आहे. हिचा फेस व्हॅल्यू जो आहे तो 2 रुपये आहे आणि याची करंट मार्केट प्राईस जी आहे ती 931 रुपये आहे. 2 रुपयाची फेस व्हॅल्यू असलेली कंपनी आहे. त्यानंतर पुढची कंपनी आहे नेस्ले इंडिया. नेस्ले इंडियाचा 1 रुपया हा फेस व्हॅल्यू आहे आणि त्याचं करंट मार्केट प्राईस जी ती 2700 रुपये आहे. त्यानंतर इंडिया ग्रिड ट्रस्ट, ह्या कंपनीची फेस व्हॅल्यू जी ती 100 रुपये आहे. फेस व्हॅल्यू 100, म्हणजे खूप जास्त आहे फेस व्हॅल्यू
आणि करंट मार्केट प्राईस जी ती 144 रुपये आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या आपण 2 रुपये पाहिली, 1 रुपया पाहिली, 10 रुपये पाहिली, 5 रुपये पण आहे. इन्फोसिसचं एक चार्ट टाकलेला होता. इन्फोसिसची 5 रुपये फेस व्हॅल्यू आहे आणि त्याचं करंट मार्केट प्राईस 1900 रुपये आहे. तर अशा पद्धतीने फेस व्हॅल्यू जे आहेत त्या कंपनीच्या असतात. आता ही स्टॉकची ही फेस व्हॅल्यू जी आहे ती का दिलेली असते, तर याचं आपण माहिती समजून घेऊयात, म्हणजे महत्त्व याचं समजून घेऊयात का दिलेली असते ही. तर कंपनी जी आहे ती कंपनीमध्ये कॉर्पोरेट ॲक्शन जे ते असतात, म्हणजे त्यांच्या ज्या मीटिंग्स होतात त्याच्यामध्ये कंपनीच्या जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना डिव्हिडंड द्यायचा का, बोनस शेअर्स द्यायचा का, शेअर्सची व्हॅल्यू जर खूप जास्त झाली असेल तर तो स्प्लिट करायचा का, शेअर्स बायबॅक करायचे का, राईट इश्यू, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॉर्पोरेट ॲक्शनमध्ये जे आहेत त्या असतात. याचे निर्णय जे आहेत ते मीटिंगमध्ये घेतले जातात मॅनेजमेंटच्या, आणि हे कॉर्पोरेट ॲक्शन्स असतात, याच्याशी संबंधित फेस व्हॅल्यू असते. ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी एक सोपी काहीतरी व्हॅल्यू जी ती आपल्याकडे असली पाहिजे. यासाठी फेस व्हॅल्यू जी ती संकल्पना कंपनीच्या शेअरबद्दलची ती असते. जेव्हा एखादी कंपनी डिव्हिडंड देते ती फेस व्हॅल्यूच्या आधारावर कॅल्क्युलेट करून दिली जाते. तसंच स्टॉक जर कधी स्प्लिट करायचा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा फेस व्हॅल्यूच्या आधारावरती कॅल्क्युलेट करून दिला जात असतो. बोनस शेअर्स द्यायचे असतील एखाद्या कंपनीला, बोनस शेअर्स म्हणजे काय, तर सध्याचे जे शेअर होल्डर्स आहेत तर त्यांना फ्रीमध्ये अतिरिक्त शेअर्स द्यायचे, त्याला म्हणतात बोनस शेअर्स. तर बोनस शेअर्स जर कधी जारी केले जात असताना शेअरची फेस व्हॅल्यू बदलत नाही, फेस व्हॅल्यू जी ती तीच राहते, परंतु एकूण संख्या शेअर्सची संख्या जी ती वाढत असते. तर आपण हे सगळं जे ते एकदम डिटेलमध्ये बघूयात. सर्वात पहिले डिव्हिडंडबद्दल आपण बघूयात की डिव्हिडंडमध्ये कॅल्क्युलेशन कसं केलं जातं. आता समजा एखादा शेअर आहे, ABC नावाचा एक शेअर आहे, त्याची फेस व्हॅल्यू जी ती 1 रुपया आहे, आणि त्या कंपनी जर कधी ठरवलं, प्रॉफिटमध्ये आहे ती कंपनी ABC कंपनी, आणि तिने ठरवलं की आपल्याला 100% डिव्हिडंड आपल्या शेअर होल्डर्सला द्यायचं आहे. तुमच्याकडे ह्या कंपनीचे 10 शेअर्स आहे, या ABC कंपनीचे 10 शेअर्स आहे, आणि ह्याची आता सध्याची मार्केटमधली जी व्हॅल्यू आहे ती 1000 रुपये आहे समजा. तर डिव्हिडंड जो आहे तो ह्या 1 रुपया या फेस व्हॅल्यूवर जो तो कॅल्क्युलेट केला जातो. 100% म्हणजे 1 रुपयाच्या 100% म्हणजे किती होतं, 1 रुपया. म्हणजे तुमच्याकडे जर 10 शेअर्स असतील तर तुम्हाला 10 रुपये डिव्हिडंड 10 शेअर्स मागे मिळेल. म्हणजे एका शेअर मागे 1 रुपया म्हणजे 10 शेअर मागे 10 रुपये. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन जे ते केलं जातं. याची करंट मार्केट प्राईस जी ती 1000 रुपये. 1000च्या 100% जर कधी आपण म्हटलं तर ते झाले एका शेअर मागे 1000 रुपये. एवढा डिव्हिडंड जो आहे तो नाही दिला जात. त्याच्यामुळे तो जो कॅल्क्युलेट होतो तो फेस व्हॅल्यूच्या आधारावर कॅल्क्युलेट केला जातो. आता हीच ABC कंपनी आहे, तिची फेस व्हॅल्यू 1 रुपयाच आहे, परंतु त्या कंपनी ठरवलं की 400% डिव्हिडंड द्यायचा. तर ही जी टक्केवारी जी ती 1 रुपयावर असते, म्हणजे 4 रुपये जे येते तुम्हाला डिव्हिडंड जो येतो भेटेल. एका शेअर मागे 4 रुपये डिव्हिडंड भेटेल. म्हणजे तुमच्याकडे जर समजा 10 शेअर असले तर तुम्हाला 40 रुपयेचा डिव्हिडंड मिळेल. 100 शेअर असले तर 400 रुपयाचा डिव्हिडंड मिळेल टोटल. त्यानंतर तुमच्याकडे ही एक XYZ नावाची कंपनी आहे, तिचा फेस व्हॅल्यू जो आहे तो 10 रुपये आहे. जसा रिलायन्सचा 10 रुपये होता, BPCLचा 10 रुपये होता, आणि त्यांनी जर कधी ठरवलं की आपण शेअर होल्डर्सला 200% डिव्हिडंड देऊया, तर तो 10 रुपयाच्या फेस व्हॅल्यूवर 200% होईल, म्हणजे 20 रुपये. म्हणजे तुमच्याकडे जर कधी याचा आता समजा रिलायन्सची किंमत जी ती आपण बघितली 3000 रुपये आहे सध्या, तिची पण फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. त्यांनी ठरवलं की 200% डिव्हिडंड द्यायचं आहे, तर ते 200% डिव्हिडंड म्हणजे 10 रुपयावर 200%. जर समजा 3000 रुपयावर जर कधी 200% द्यायचा झाला तर तो 6000 रुपये डिव्हिडंड होईल. तर एवढा नाही होत, तर तो फेस व्हॅल्यूच्या आधारावर कॅल्क्युलेट केला जातो. तर तो होईल 20 रुपये. एका शेअर मागे 20 रुपये. म्हणजे तुमच्याकडे 10 शेअर असतील तर 200 रुपये तुम्हाला डिव्हिडंड जो येतो मिळेल तुमच्याकडे 10 शेअर्स मागे. ठीक आहे. आता ही XYZ कंपनी आहे, तिचे फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे, आणि त्यांनी जर ठरवलं 1000% डिव्हिडंड द्यायचा असेल तर एका शेअर मागे तुम्हाला 100 रुपये डिव्हिडंड भेटेल. कारण की 1000% म्हणजे 10 पट, 200% म्हणजे 2 पट, 1000% म्हणजे 10 पट, म्हणून 10 गुणिले 10 म्हणजे 100 रुपये एका शेअर मागे तुम्हाला. कारण की ही टक्केवारी जास्त आहे म्हणून एका शेअर मागे तुम्हाला 100 रुपये भेटेल. तसंच 10 रुपयाचं डिव्हिडंड, 10 रुपये फेस व्हॅल्यू आहे, आणि कंपनीला थोडा कमी प्रॉफिट झाला, त्यांनी कमी डिव्हिडंड द्यायचा विचार केला, 50% डिव्हिडंड दिला. 10 रुपयाच्या 50% म्हणजे 5 रुपये, म्हणून ते एका शेअर मागे 5 रुपयाचा डिव्हिडंड देतील. 5 रुपये फेस व्हॅल्यू आहे इन्फोसिससारखी. त्यांनी 100% जर कधी द्यायचं असेल त्यांना डिव्हिडंड, तर ते एका शेअर मागे 5 रुपये डिव्हिडंड देतील. अशा पद्धतीने फेस व्हॅल्यूच्या आधारावर डिव्हिडंड जो तो कॅल्क्युलेट केला जातो. कॅल्क्युलेशन करण्यासाठी सोपं जातं. आता ही व्हॅल्यू जी आहे, करंट मार्केट प्राईस जी ती आज 3000 रुपये आहे, कालच्या दिवशी 2500 रुपये होईल, परवाच्या दिवशी 2000 होईल, म्हणजे ही बदलत राहते. तर त्याच्यामध्ये गणिती प्रक्रिया करायला थोडं अवघड जातं. त्याच्यामुळे ही एक सोपी व्हॅल्यू जी आहे ती फेस व्हॅल्यूसाठी ठेवली जात असते. पुढचा भाग बघूयात आपण, स्टॉक स्प्लिट. फेस व्हॅल्यूच्या आधारावर स्टॉक स्प्लिट पण कॅल्क्युलेट केला जातो.
आता स्प्लिट म्हणजे काय, सर्वात पहिले आपल्याला माहिती पाहिजे. स्प्लिट म्हणजे विभाजन. म्हणजे एखादा शेअर जो आहे, एक्स शेअर जो आहे त्याची किंमत जर कधी 10,000 रुपये झालेली आहे, करंट मार्केट प्राईस 10,000 रुपयाचा शेअर खरेदी करायला इन्व्हेस्टर जे आहेत ते थोडंसं मागे पुढे बघतात. त्याच्यामुळे खूप जास्त त्याच्यामध्ये गुंतवणूक होत नाही. त्याच्यामुळे काय करतात, कंपनी या शेअरचं 10,000च्या शेअरचं विभाजन करतात. MRF असा एक स्टॉक आहे की त्याची व्हॅल्यू जी, एका स्टॉकची व्हॅल्यू 1.5 लाखाच्या आसपास आहे आज, परंतु त्याचं विभाजन केलेलं नाही, स्प्लिट झालेलं नाही आहे. तर अशा 10,000 रुपये सारख्या शेअरची विभाजन केलं जातं. परंतु ह्या 10,000 रुपये करंट मार्केट प्राईस असते. याची फेस व्हॅल्यू जी आहे ती 10 रुपये असू शकते, 2 रुपये असू शकते, 5 रुपये असू शकते. तर त्याच्यामुळे ते विभाजन जे आहे ते फेस व्हॅल्यूच्या आधारावर केले जात असतं. आता आपण इथं काही उदाहरण बघूयात. समजा ही एक कंपनी, तिचे शेअर्स तुमच्याकडे 100 शेअर्स आहेत आणि त्या कंपनीची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे फेस व्हॅल्यू. जर स्प्लिट त्याचं 1:2 झालेलं असेल, स्प्लिट 1:2 झालेलं असेल, तर तुम्हाला 10 फेस व्हॅल्यू असलेले शेअर्स जे आहेत ते विभाजित होतील आणि 5 रुपये फेस व्हॅल्यू असलेले 2 स्टॉक्स जे आहेत ते मिळतील, 2 शेअर्स मिळतील. तर त्याच्यामुळे हे इथं चुकलेलं आहे आणि त्याच्यामुळे याची शेअर्सची संख्या जी आहे ती स्प्लिट नंतर किती होईल, तर ती 200 होईल. 100 स्टॉक्सचे 200 स्टॉक झाले, कारण की विभाजन जे आहे ते 1:2 या प्रमाणात झालं. जर तीच कंडिशन आहे आणि 1:5 या प्रमाणामध्ये विभाजन झालं, तर या 10 रुपयाचे 5 भाग होतील, म्हणजे 2 रुपये फेस व्हॅल्यू होईल. 2 रुपयेचे 5 स्टॉक जे आहेत ते तयार होतील. त्याच्यामुळे ही जी शेअर्सची संख्या 100 होती तर ती 5 पट होईल, म्हणजे 500 होईल. त्याच्यानंतर 100चा शेअर आहे, फेस व्हॅल्यू त्याची 100 जर कधी असेल, त्याचं डिव्हिजन किंवा स्प्लिट तो जर कधी 10 भागांमध्ये करायचा असेल, तर 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेले 10 स्टॉक जे आहेत ते तयार होतील. तर विभाजनानंतर त्याची संख्या जी येते, या 100 शेअर्सची संख्या किती होईल, 10 ने गुणल्यामुळे 1000 होईल त्या शेअर्सची संख्या. तर याच्यामध्ये आपण पूर्वी पण बघितलेले शेअरच्या व्हॅल्यू जे आहेत फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू आणि बुक व्हॅल्यू ह्या असतात. पुढे बघूयात आपण. आता एक उदाहरण बघूयात आपण. ही एक ABC नावाची कंपनी आहे. त्या कंपनीची नवीन सुरुवात होते किंवा त्यांना 1,000 रुपये लागत आहेत, भांडवल उभारायचं आहे. तर ते काय करतात, ह्या कंपनीचे 4 शेअर्स जे आहेत ते विक्रीला काढतात आणि ते 4 शेअर 4 लोकांना जे आहेत ते विकतात. म्हणजे प्रत्येकाला जे आहे ते 250 रुपयाचा एक शेअर जो आहे तो मिळेल. शेअर्सची संख्या जी आहे ती 4 आहे, त्याच्यामुळे 250 रुपयाचा एक शेअर अशा पद्धतीने ते IPO काढतात आणि त्याच्यामध्ये हे 4 शेअर जे आहेत ते IPO मध्ये ऑफर करतात. तर त्याच्यामुळे ह्या एका शेअरची किंमत जी आहे ती 250 रुपये आहे, म्हणून त्याची फेस व्हॅल्यू सुद्धा जी आहे ती 250 रुपये होईल. आता ही फेस व्हॅल्यू जी ती नेमकी काय असते, तर जेव्हा हे 4 जणांकडून 1,000 रुपये गोळा करते कंपनी, तर त्याचं कुठंतरी बुक तर मेंटेन करेल ना. म्हणजे XYZ कडून 250 रुपये घेतले, ABC कडून 250 रुपये घेतले, अजून CDB कडून 250 रुपये घेतले, तर ह्याचं कुठंतरी बुक जे आहे ते मेंटेन केलं जातं. आणि बुकमध्ये जी व्हॅल्यू जी आहे ती लिहिली जाते, तर ती असते फेस व्हॅल्यू. तर कंपनी पण तसं बुक मेंटेन करते आणि किती लोकांना किती शेअर्स दिले आणि किती भावाने दिले याचं ते बुक मेंटेन करते आणि तो भाव जो असतो तो असतो फेस व्हॅल्यू. पुढचं बघूयात आपण. हे तेच आहे, 25% भागीदारी त्याच्यामध्ये प्रत्येकाला आहे. आता त्याच उदाहरणावरून जर समजा त्या कंपनीमध्ये XYZ व्यक्तीची गुंतवणूक जी आहे ती 250 रुपये, प्रत्येकाची गुंतवणूक जी ती 250 रुपये, XYZची गुंतवणूक जी ती 250 रुपये. जर समजा कंपनीने ठरवलं की एकच शेअर द्यायचा, आपण एक शेअरच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं होतं तिथं, परंतु जर कधी कंपनीने जर ठरवलं की त्या एक शेअरच्या ऐवजी आपण त्याचे 25 शेअर काढू, 250 रुपयाचे 25 शेअर काढू, तर त्याची फेस व्हॅल्यू जी आहे ती मग 10 होईल. म्हणजे 10 रुपयाचा शेअर त्यांनी जर कधी तयार केला, तर असे XYZला किती शेअर्स घ्यावे लागतील, तर 25 शेअर घ्यावे लागतील, तेव्हा ती 250 रुपये रक्कम जी आहे ती त्या कंपनीला दिली जाईल. ठीक आहे. जर समजा त्याची फेस व्हॅल्यू कंपनीने फेस व्हॅल्यू जर कधी 1 रुपया ठेवली, तर 1 रुपया फेस व्हॅल्यू असलेले त्यांना 250 रुपये गोळा करण्यासाठी एका जणाकडून 250 शेअर्स जे ते द्यावे लागतील. ही शेअरची संख्या झाली, तेव्हा त्यांना 250 रुपये जे ते भांडवल म्हणून मिळतील. तर अशा पद्धतीने शेअरची संख्या आणि फेस व्हॅल्यू जी आहे ती असते. पुढे जाऊयात आपण. फेस व्हॅल्यू निश्चित कधी होते, तर फेस व्हॅल्यू जी आहे ती शेअर जेव्हा इश्यू केले जातात तेव्हा कंपनीद्वारे जे आहे ते फेस व्हॅल्यू निश्चित केली जाते. साधारणतः IPOच्या वेळेला जी आहे ती फेस व्हॅल्यू निश्चित केली जाते. पुढे बघूयात आपण. इथं काही उदाहरणं आहेत. हे रिसेंटली सप्टेंबर महिन्यामध्ये काही स्टॉक्स जे आहेत ते लिस्ट झालेले आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्सचा स्टॉक आहे, त्याची फेस व्हॅल्यू जी ती 10 रुपये होती. त्याच्यानंतर एक फोनिक्स ओव्हरसीज नावाचा एक स्टॉक होता, त्याची पण फेस व्हॅल्यू जी आहे ती 10 रुपये होती. त्याच्यानंतर PN गाडगिळ ज्वेलर्स, त्याची पण फेस व्हॅल्यू जी आहे ती 10 रुपये होती. तर अशा पद्धतीने नवीन IPOची फेस व्हॅल्यू जी ती आपल्याला जिथं त्याची माहिती मिळते IPOची त्या ठिकाणी लिहिलेली असते. तर पुढचा एक महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यूपेक्षा फेस व्हॅल्यू ही छोटी असते बऱ्याचदा. परंतु हे काही असा रूल नाही आहे की फेस व्हॅल्यू जी ती लहानच असली पाहिजे. क्वचित प्रसंगी जी आहे ती मोठी सुद्धा असू शकते. आता याचे उदाहरण आपण बघू.
मार्केट व्हॅल्यू जी आहे ती किती पण वरती जाऊ शकते. म्हणजे तुम्ही आता बघितलं की नेस्ले कंपनीचं आपण बघितलं, त्याची फेस व्हॅल्यू 2 आहे, परंतु त्याचा स्टॉक आता 2700 रुपयाच्या जवळ चालू आहे. म्हणजे ही मार्केट व्हॅल्यू जी आहे ती किती पण वरती जाऊ शकते. ही 2700 रुपये 27,000 रुपये पण होऊ शकते. याचं मध्यंतरी अशीच व्हॅल्युएशन होतं, त्याचं स्प्लिट झालं आहे आणि त्याच्यानंतर ही 10 बुक व्हॅल्यू 10 त्याची फेस व्हॅल्यू होती, त्याचं स्प्लिट होऊन ती आता 2 आलेली आहे आणि त्याची मार्केट प्राईस जी आहे ती आता 2700 रुपये आलेली आहे. 1-1.5 वर्षांपूर्वी त्याची करंट मार्केट प्राईस जी ती 27,000च्या आसपास होती वाटते, 27 का 28,000 रुपयाच्या आसपास. तर मार्केट व्हॅल्यू जी ती किती पण वरती जाऊ शकते, फेस व्हॅल्यू मात्र तीच राहते. ही व्हॅल्यू जी ती 4,000 सुद्धा जरी गेली तरी सुद्धा ही फेस व्हॅल्यू जी ती 2च राहील, असं त्याचा अर्थ आहे. तर पुढे जाऊयात आपण. हे स्क्रीनर नावाची जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये मी काय केलं होतं की तुम्हाला दाखवण्यासाठी कोणत्या कंपन्यांचे फेस व्हॅल्यू जी आहे ती जास्त आहे आणि करंट मार्केट प्राईस जी आहे ती कमी आहे, त्यासाठी मी एक स्क्रीनर तयार केलं होतं छोटंसं, की फेस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन करंट मार्केट प्राईस. तर त्याच्यामध्ये मला हे बरेचसे रिझल्ट्स आलेले आहेत. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांची फेस व्हॅल्यू सगळ्यांची 10 आहे, परंतु त्यांची आता सध्याची मार्केट प्राईस जी ती 7.5 रुपयापेक्षा कमी आहे. अशा ह्या कंपन्या आहेत, बऱ्याचशा कंपन्या आहेत तशा पण. तर ह्या सगळ्या ज्या कंपन्या ज्यांची फेस व्हॅल्यू जी ती कमी असते, तर त्यांना आपण बऱ्याचदा पेनी स्टॉक्स जे येते म्हणून ओळखतो, पेनी स्टॉक्स. तर असं हा फेस व्हॅल्यूबद्दलची माहिती आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते प्रेस करा, मित्रांना पाठवा, शेअर करा व्हिडिओ. सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स करा, फंडामेंटल ॲनालिसिस अशी कॉमेंट करा. स्क्रीनर ट्युटोरियल आपण बघणार आहोत, स्क्रीनर ट्युटोरियल तुम्ही टाईप करा, आपण स्क्रीनरचे ट्युटोरियलसुद्धा बनवणार आहोत. त्यासोबतच आणखी एक माहिती जरा द्यायची होती. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर कम्युनिटी टॅबमध्ये जे क्विज असतात तर ते क्विजसुद्धा सुरू केलेले आहेत. तर मी फेस व्हॅल्यूबद्दल व्हिडिओ तयार करणार होतो, त्याची माहिती गोळा करत होतो. त्याच्याबद्दलचे काही प्रश्न जे आहेत ते मी तयार केले आणि ते प्रश्न जे आहेत ते या क्विजच्या कम्युनिटीच्या टॅबमध्ये मी पब्लिश केले. तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे. तर हे अशा पद्धतीचे प्रश्न आणि उत्तरं तुम्हाला हवे आहेत का, ह्याच्यामुळे तुम्हाला चांगली माहिती मिळते का, तर ते तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्नसुद्धा तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता. त्यासोबतच आपण या कम्युनिटी टॅबमध्ये बरेचसे लोक अजून बघत नसतील, कदाचित नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबलेलं नसेल तर बेल आयकॉन दाबा. म्हणजे तुम्हाला ह्या ज्या आपण ट्रेडिंग आयडियाज किंवा एज्युकेशनल आयडियाज म्हणू आपण ट्रेडिंग आयडियाजपेक्षा, तर ह्या एज्युकेशनल आयडिया ज्या आहेत त्यात आपण याच्यामध्येच कम्युनिटी टॅबमध्ये पोस्ट करत असतो. वेगवेगळ्या आपण पोस्ट केलेल्या आहेत, त्यानुसार रेग्युलरली आपण पोस्ट केलेल्या आहेत, तर तुम्ही त्यासुद्धा नक्की बघा. तुम्हाला एक चांगलं माहितीची ती त्याच्यामुळे मिळणार आहे. जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.